मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अस्सल घरगुती जेवणामध्ये हिरवीगार शेपूची भाजी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी घेऊन आलो आहे हिरवीगार अशी शेपूची भाजी आणि ती मी तुम्हाला लवकरच व्यवस्थित पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, लवकरच भेटूया आपण काही वेळानंतर. हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज हिरवीगार शेपूची भाजी. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी हिरवीगार शेपूची भाजी व्यवस्थित पद्धतीने साफ करून घेतली आहे आणि ती मी बारीक कट करून तिला धुवून घेणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य देखील मी घेतले आहे. तर थोडाफार मी लसूण ठेचून घेतला आहे, थोडंसं चॉप करून अद्रक घेतलं आहे आणि थोडंसं गोलाकार मिरची कट करून घेतली आहे. त्यासोबत बरोबर मित्रांनो मी थोडंसं जिरं देखील घेतलेलं आहे आणि थोडीशी मुगाची डाळ देखील मित्रांनो मी भिजवून घेतलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली शेपूची भाजी स्वच्छपणे धुवून झालेली आहे. तर तिला मी आता बारीक कट करून घेणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता शेपूची भाजी ही स्वच्छपणे धुवून तिला बारीक कट करून झालेली आहे आणि आपण गॅसवर सर्वप्रथम एक कढईमध्ये थोडंसं 2 पळी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर गरम तेलामध्ये आपण सर्वप्रथम थोडंसं जिरा आणि हिंग ॲड करणार आहोत. तुम्ही पाहू शकता तेलामध्ये जिरं गरम होत आहे आणि थोडीशी हिंग देखील मी ॲड करत आहे मित्रांनो. त्यानंतर आपण ठेचलेला बारीक लसूण देखील ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता बारीक ठेचलेला लसूण ॲड केलेला आहे आणि तो तेलामध्ये व्यवस्थित गरम देखील झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला अद्रक आणि मिरची देखील ॲड करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी बारीक गोलाकार कट केलेली मिरची आणि चॉप केलेला अद्रक देखील ॲड केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपलं मटेरियल हे तेलामध्ये व्यवस्थित भाजले जात आहे. तर आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची भिजवलेली डाळ देखील ॲड करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपल्या ठेचलेल्या लसणाचा रंग हा जरा ब्राउनिश झाल्यानंतर त्यामध्ये मी ठेचलेलं लसूण ॲड करून त्यामध्ये मुगाची डाळ देखील ॲड केलेली आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मुगाची डाळ ही तेलामध्ये व्यवस्थित भाजली गेलेली आहे, ती शिजली गेलेली आहे. तर आता सर्वप्रथम आपण त्यामध्ये बारीक कट केलेली शेपूची भाजी ॲड करणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण बारीक कट केलेली शेपूची भाजी ही कढईमध्ये ॲड केलेली आहे आणि आपण त्यावर झाकण देखील ठेवणार आहोत मित्रांनो 2 ते 3 मिनटं. तर मित्रांनो 2 ते 3 मिनटं झालेले आहे. आपण झाकण उघडून पाहणार आहेत आणि मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला व्यवस्थित वाफ देखील आली आहे, ती व्यवस्थित शिजली आहे. तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम भाजीला वर खालती करून एकजीव करून घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आपण भाजीमध्ये थोडंसं चवीनुसार मीठ देखील ॲड करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली शेपूची भाजी ही पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे आणि आपण तिला काढून घेणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आपली अस्सल घरगुतीमध्ये शेपूची भाजी ही पूर्णपणे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि आता याचा मी आनंद घेणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मी आज तुमच्यासाठी अस्सल घरगुती जेवणामध्ये घेऊन आलो होतो शेपूची भाजी. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि मित्रांनो, अशाच घरगुती जेवणाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत भेटायला येणार आहे. तर मित्रांनो, असाच तुमचा प्रतिसाद मला प्राप्त होऊ द्या ही तुमच्याकडून अपेक्षा करतो मित्रांनो. तर भेटू आपण पुन्हा मित्रांनो. बाय.